नमस्कार, मी आहे रिंकू. नागपूर सभेच्या मराठी बुलेटिनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काही महत्त्वाच्या निवडक बातम्यांना. नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्ती दरम्यान पोलिसांना मोटरसायकल जवळ थांबलेले 3 संशयित युवक दिसले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 20 ग्राम MD ड्रग्ज पावडर, 4 मोबाईल फोन, 1 दुचाकी वाहन आणि रोख रक्कम असा मिळून सुमारे 1,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिघांविरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अटकेतील आरोपी यापूर्वीही विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान पाचपोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका NDPS प्रकरणातील फरार आरोपी हैदर परवेज मोहम्मद ताजिम अन्सारी उर्फ पठाणबाई यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न, आर्म्स ॲक्टसह 3 गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगलसह आयुक्त निसार तांबोळी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कपिलनगर व पाचपोली पोलीस ठाण्यांनी संयुक्तरित्या केली. सध्या प्रकरणाची सखोल तपास सुरू आहे. नागपूरच्या कामठी भागात शनिवारी रात्री एस फार्म नावाच्या फार्म हाऊसवर सुरू असलेल्या रेव पार्टीचा पोलिसांनी भांडाफोड केलाय. ही कारवाई गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटच्या पथकाने केली आहे. 10 मे 2025 रोजी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून फार्म हाऊसवर छापा टाकण्यात आला. छाप्यात नशा आणि अश्लीलतेचं वातावरण आढळून आले. पोलिसांनी पंचासमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये 4 महिला आणि 4 पुरुष आढळले, ज्यांच्याकडून MD ड्रग्ज मॅफेड्रोन पावडर जप्त करण्यात आली. आरोपी सुनील अग्रवाल, गौतम सुशील जैन, निलेश बाबूलाल गडिया आणि मितेश मोहनलाल खक्कर यांचा या पार्टीत समावेश होता. यापैकी एक जण बिल्डर असून उर्वरित 2 प्रॉपर्टी डीलर आणि एक व्यावसायिक असल्याची माहिती आहे. पोलिसांनी झडती दरम्यान 1.31 ग्राम मॅफेड्रोन ड्रग्ज पावडर, 6 अँड्रॉइड मोबाईल, 2 चारचाकी वाहने आणि 58,000 रुपये रोख असा एकूण 26,770,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी NDPS कायदा आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. क्रमांक 5च्या पोलीस निरीक्षक श्रीमती ललिता तोडासे यांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रेड टाकले, छापा टाकला. तर त्या ठिकाणी त्यांना रात्री 4 महिला आणि 4 पुरुष मिळून आले. त्यांच्या ताब्यामध्ये 1 ग्रॅम 31 मिलीचं MD मिळून आलं. त्यावरून त्यांनी पोलीस ठाणे नवीन कामठी येथे रितसर NDPS आणि NDPS ॲक्ट अनुसार गुन्हा दाखल केलेला आहे. तर आम्ही पुढील तपास करीत आहोत. आरोपी ताब्यात घेतले आहे, अटक करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी 8 आरोपी आहेत, 4 महिला आहेत, 4 पुरुष आहेत. तर 4 महिला ह्या त्यांच्यासोबत पार्टी करण्यासाठी आल्या होत्या असं प्रथम दर्शनी माहिती मिळत आहे. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. केवळ 4 वर्षांची चिमुकली पायऱ्यांवरून खाली पडल्यानं गंभीर जखमी झाली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटना 7 मे रोजी घडली, जेव्हा तिचे वडील हे आंघोळीसाठी घराच्या पहिल्या मजल्यावर गेले होते. मागे पुढे करत चिमुरडीही त्यांच्या मागोमाग गेली. मात्र वडिलांच्या परत खाली जा सांगण्यावरून पायऱ्या उतरताना तिचा तोल गेला आणि ती थेट खाली पडली. पडताना डोक्यावर गंभीर मार लागल्यानं तिला तात्काळ मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना 10 मे रोजी तिचा मृत्यू झाला. फिर्यादी वडील हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ही चिमुरडी त्यांची एकुलती एक अपत्य होती. किरायाच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबावर ही घटना आभाळ कोसळल्यासारखी झाली आहे. सध्या अजनी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बच्ची के पिता सूरज धनराज मनोहरे, इन्होंने तारीख 7/5 इन्होंने पुलिस स्टेशन में आके तारीख 10/5/2025 को रिपोर्ट किया कि तारीख 7/5/2025 को वो पहले माले पे नहाने के लिए गए. तो उस टाइम घर में छोटी बच्ची माहिरा उम्र 4 साल और उनकी पत्नी मौजूद थी. तो वो ऊपर के माले पे नहाने के लिए गए तो बच्ची भी उनके पीछे आई. तो बच्ची पीछे आने के बाद वो बाथरूम में नहाने के लिए गए तो उन्होंने बच्ची को बोला कि तुम नीचे जाओ. तो उस टाइम बच्ची जब नीचे जाने के लिए आई तो पायरियों पर से फिसल के नीचे तक पायरियों पे गिरी. तो गिरने के बाद उनको थोड़ी देर बाद पत्नी को पता चले बराबर उन्होंने हॉस्पिटल ले गए. मेडिकल हॉस्पिटल ने एडमिट की. मेडिकल हॉस्पिटल में 7 तारीख को एडमिट करने के बाद तारीख 10 तारीख को बच्ची की मृत्यु हुई. तो मृत्यु होने के बाद हम लोगों को मेमो आया. मेमो आने के बाद 11 तारीख को उसका पोस्टमार्टम हुआ. तो पोस्टमार्टम जब मेमो आने के बाद पूछताछ करने के बाद पिताजी ने आके पुलिस स्टेशन में रिपोर्ट दिया
कि 7 तारीख को ऐसी ऐसी दुर्दैवी घटना उनके साथ हुई है। ये जो कपल है चौहान के घर में चंद्रमणि नगर गली नंबर 1 में किराए से रहते और प्राइवेट मजदूरी का काम करते और उनकी एक ही बच्ची थी। तो नसीब से उनकी एक ही बच्ची की मृत्यु हो गई है। इस परिवार पर बहुत बड़ा आघात हुआ है। तो हमने डॉक्टर से पूछताछ करने के बाद हेड इंजरी बताया गया है और इस पे पोस्टमार्टम किया गया है। आगे की तफ्तीश शुरू है। जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं जेव्हा रेल्वे पोलीस ठाण्यासमोर उभे असलेल्या एका लावारस कारमधून सतत बीप आवाज येऊ लागला। हा प्रकार लक्षात येता सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाली आणि बम शोध पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार ही कार गेल्या 3 दिवसांपासून रेल्वे पोलीस ठाण्याजवळ उभी होती, मात्र कोणत्याही व्यक्तीने तिच्याकडे विशेष लक्ष दिलं नव्हतं। आज सकाळी कारमधून येणाऱ्या सततच्या बीप आवाजामुळे संशयासारखी स्थिती निर्माण झाली आणि रेल्वे पोलिसांनी तत्काळ परिसराची सुरक्षा वाढवली। बम शोध व नाशक पथकाने घटनास्थळी पोहोचून कारची बारकाईने तपासणी केली। सध्या कारमध्ये काही स्फोटक साहित्य आहे का याचा शोध घेतला जात आहे। कारचा मालक कोण आहे, ती इतक्या दिवसांपासून का उभी आहे आणि नेमकी बीप आवाज येण्याचं कारण काय आहे याचा शोध सुरू आहे। या संपूर्ण घटनेमुळे काही काळ स्टेशन परिसरात गोंधळाचं वातावरण होतं, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असून पुढील तपास रेल्वे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा करीत आहेत। बरोबर आहे। रेल्वे स्टेशनला जी कार आता आपण पाहत आहात MH12 SF 1680 ही जी उभी आहे, ही कार एक महिला कॉन्स्टेबल आहेत ज्योती सुरेश साळुंके, ज्या जळगाव तालुका पोलीस स्टेशनला नेमणुकीच आहेत। त्यांनी ही कार 2 ते 3 दिवसापूर्वी या ठिकाणी पार्क करून त्या मुंबईला गेलेल्या आहेत कामानिमित्त। तर तो जो आवाज येत होता त्या कारच्या मेकॅनिझममध्ये काही डिफॉल्ट झाल्याने त्याचा इंडिकेशनचा प्रॉब्लेम होऊन त्या इंडिकेशनचं ते आवाज येत होता। बरोबर आहे। संशय आल्याने बॉम्बशोधक पथकालाही बोलवलं होतं, कारण सद्यस्थितीचं जे परिस्थिती पाहता काही धोका होऊ नये नागरिकांच्या जीविताला वगैरे, त्या दृष्टीने बॉम्बशोधक पथकामार्फतही त्याची पाहणी करण्यात आलेली आहे। खात्री आणती त्यामध्ये अन्य काही आक्षेपार्ह नाही असं आढळून आलेलं आहे। जनतेला एकच आव्हान आहे की पॅनिक होऊ नका। ही जी घटना आहे ही मेकॅनिझम फॉल्ट आहे आणि याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही परिस्थिती नाही। आपल्याकडं असे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपण कमीत कमी सदर घटनेची माहिती पोलिसांना आणि संबंधित विभागाला द्यावी, नियंत्रण कक्ष वगैरे किंवा इतरांना, जेणेकरून त्याचं त्वरित आत्ता ज्या प्रकारे पाठपुरावा करून त्याचं जे खरं खोटं करण्यात आलं ते खरं खोटं करण्यात येईल। कार चालकाने ते नो पार्किंगमध्ये उभी केलेली आहे, त्या दृष्टीने GRP वाले त्यांच्यावर कारवाई करतील। गोंदिया शहराला लागून असलेल्या ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कारंजा येथे भर दिवसात 4 लोकांनी 2 तलवारीने महेंद्र मदरकर वय 45 राहणार कारंजा याची जुन्या वादातून हत्या केली आहे। महेंद्र याचा पाठलाग करून राहत्या घरापासून काही अंतरावर घरकाम सुरू असलेल्या कॉलममध्ये त्याच्या डोक्यावर तलवारीने वार करत त्याची हत्या केली। घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पसार झाले। याची माहिती ग्रामीण पोलिसांना माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले, तर पोलिसांकडून 4ही आरोपी शोध घेणे सुरू आहे। सकाळी 10 वाजताच्या दरम्यानची घटना आहे। कारंजा गावामधली त्या ठिकाणी काही इस्मांनी व मृतक महेंद्र मदारकर यास वय 42 वर्ष राहणार भद्रुटोला यास तलवारीने मारले अशी आम्हाला माहिती मिळाल्यावर आम्ही घटनास्थळी तात्काळ गेलो। त्या ठिकाणी कारंजा येथे महेंद्र मदारकर याची त्या ठिकाणी तलवारीने मारहाण करून डोक्यावर मारून त्याला जखमी करून तो मृत अवस्थेत पडलेला होता। आम्ही आजूबाजूला विचारपूस केली, घटनास्थळाचे साक्षीदार तपासले। त्यांनी सांगितल्याप्रमाणे 4 इस्मांचे आम्हाला नाव त्या ठिकाणी माहीत पडले। त्यानुसार आम्ही फिर्यादी यांची रिपोर्ट सध्या सुरू आहे आणि 4ही आरोपींना आम्ही तात्काळ शोधून तात्काळ अटक करू। त्यांच्या मागच्या जुन्या वादातून काहीतरी त्यांचं भांडण झालं, त्याच्यावरून सदरची घटना ही झालेली आहे असं सध्या प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आजच्या बातम्यांमध्ये एवढंच। आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय। पुन्हा भेटू लवकरच। धन्यवाद।